नमस्कार, अनुष्काच होममेड रेसिपी चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचा डोसा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक भोपळा घेतलेला आहे, तो आपल्याला कट करून साल काढून घ्यायचा आहे। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, त्यामुळे मी शेअर केलेली रेसिपी सगळ्यात आधी तुम्हाला बघायला भेटेल। भोपळ्याची साल काढून झालेली आहे। आता आपण कट करून घेऊया, बारीक फोडी करून घ्यायच्या आहेत त्याच्या। यामधल्या जाड बिया काढून टाकायच्या आहेत। तुमच्याकडे जर कोवळा भोपळा असेल तर तुम्ही नाही काढला तरी चालेल। भोपळा कट करून झालेला आहे, तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे। 2 कप भोपळा घ्यायचा आहे बारीक कट केलेला। त्यानंतर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। यामध्ये 1.5 कप बारीक रवा घालायचा आहे। त्यानंतर अर्धा कप तांदळाचे पीठ घालायचे आहे। त्यानंतर अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे। त्यानंतर 1 कप पाणी घालणार आहोत आपण। पाणी जास्त घालायचं नाहीये आणि हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। पंधरा मिनिटं झाकून ठेवायचं आहे। थोडंसं घट्ट झाल्यामुळे 3 चमचे पाणी घालायचं आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्यानंतर तव्याला तेल आणि पाण्याने ग्रीस करून घ्यायचं आहे। डोशाचं बॅटर घालून डोसा तयार करून घ्यायचा आहे। साइडने तेल सोडायचं आहे डोशाला, त्यामुळे चिटकत नाही। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।